श्री क्षेत्र करवीर म्हणजेच कोल्हापूर नगरीत आपले स्वागत आहे। करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी आणि श्रीदेव ज्योतिबा यांच्या नित्य वास्तव्याने पावनभूमी कोल्हापूरला दक्षिण काशी असे म्हणतात। तसेच या दक्षिण काशीमध्ये अनेक शक्तिपीठे आणि तीर्थक्षेत्रे आहेत। तसेच ऐतिहासिक महत्त्व सुद्धा फार मोठे आहे। त्यापैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या वायव्येस 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या ज्योतिबा या तीर्थक्षेत्राला आज आपण भेट द्यायला निघालो आहोत। उंचीवर असलेल्या शंखाकृती आणि हत्तीच्या सोंडेसारख्या पसरलेल्या डोंगरावर ज्योतिबा विराजमान आहेत। पन्हाळ्यापासून कृष्णेकडे गेलेल्या सह्याद्री पर्वतामध्ये हा डोंगर असून याचे नाव वाडी रत्नागिरी असे आहे। ज्योतिबा म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा अवतार। ज्योतिबा हे बद्री केदाराचेच रूप असून ज्योतिबाच्या इथे वास्तव्याची कहाणी फार रंजक आहे। प्राचीन काळात या करवीर नगरीत रत्नासूर या दैत्याने फार हाहाकार माजवला होता। येथील जनतेचा छळ करत असलेल्या या दैत्याने कोल्हापूरच्या महालक्ष्मीलाही त्रास द्यायला सुरुवात केली। म्हणून श्रीदेवी महालक्ष्मीने त्या दैत्याचा नाश करण्यासाठी केदारेश्वराची तपश्चर्या केली। केदारेश्वराचेच रूप असलेल्या ज्योतिबा महालक्ष्मीच्या मदतीस धावून आले आणि त्यांनी या डोंगरावर रत्नासुराचा वध केला। म्हणूनच या डोंगराला वाडी रत्नागिरी असे नाव पडले। रत्नासुराच्या वधानंतर महालक्ष्मीने ज्योतिबाकडे प्रार्थना केली की पुन्हा असे काही संकट आले तर जनतेच्या आणि महालक्ष्मीच्या रक्षणासाठी ज्योतिबाने येथेच वास्तव्य करावे आणि तुमची कृपादृष्टी कायमच आमच्यावर असावी। म्हणूनच देवी महालक्ष्मीच्या रक्षणाकरता ज्योतिबा याच डोंगरावर वास्तव्यास राहिले। चढणाच्या आणि वळणावळणाच्या रस्त्यावरून आपण मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचतो। प्रवेशद्वारापाशी आपल्याला दीपमाळा पाहायला मिळतात। सुरुवातीच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच आपल्याला पूजेच्या साहित्याची तसेच इतर साहित्याचे स्टॉल लागतात। येथून आपण पूजेचे साहित्य घेऊ शकतो। काही अंतरावर येथून चालत गेल्यावर आपण मंदिराच्या दुसऱ्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचतो। प्रवेशद्वाराच्या पायऱ्या उतरताच आपल्याला सुंदर असे दगडी बांधकाम असलेले ज्योतिबाचे मंदिर पाहायला मिळते। मंदिराच्या आवारात सुद्धा आपण 2 दीपमाळा पाहू शकतो। तसेच हा 3 मंदिराचा समूह असून याच्या मध्यभागी ज्योतिबाचे स्थान आहे। यादवकालीन वास्तुशैलीमध्ये थोडा फरक करून मराठा कारागिरांनी उर्वरित कळसाचे काम पूर्ण केले आहे। या शिखरावर तळापासून वरपर्यंत रतापट्ट नावाची नक्षी पाहायला मिळते। या मंदिराच्या बांधकामाकरता याच डोंगरातील सापडणाऱ्या बेसाल्ट दगडाचा वापर करण्यात आला आहे। पाषाणाच्या या हेबाडपंथी मंदिरामध्ये मराठा वास्तुशैलीचा प्रभाव जाणवतो। मंदिरामध्ये प्रवेश करताच परंपरेप्रमाणे आपल्याला प्रथम नंदीचे दर्शन घ्यावे लागते। नंदीचे दर्शन घेऊन मंदिरात प्रवेश केला असता समोरच आपल्याला महादेवाचे दर्शन होते। या मंदिराचे वैशिष्ट्य असे की येथे एकाच ठिकाणी 3 शिवलिंगाचे दर्शन आपल्याला घ्यायला येते। या 3ही शिवलिंगांची नावे रजोगुण, तमोगुण व सत्वगुण अशी आहेत। रविवार आहे आज, त्यामुळे खूप गर्दी आहे आणि एवढ्या गर्दीतून दर्शन होणे अशक्यच। आणि जरी दर्शन आपल्याला घ्यायचं असेल तरी 2-3 तास तरी हमखास इथे आपल्याला थांबावं लागेल रांगेमध्ये, तेव्हाच आपल्याला दर्शन घेता येईल। आम्ही इथे मुखदर्शन घेतले। हे बघा, ही समोर मूर्ती ठेवलेली आहे, तिथे सुद्धा खूप गर्दी होती।